एका आईचा सगळ्यात मोठा टास्क काय असेल तर ते म्हणजे आपल्या बाळाला जेवण भरवणं. नमस्कार, मी शारदा. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज सकाळचं सगळं काम आवरलं होतं, तर मला आज कपाट आवरून घ्यावं थोडंसं. खूप जास्त विस्कटलेलं होतं, त्यामुळे सगळ्यात आधी कपाट आवरून घेतलं आणि नंतर मला आता शंभूला जेवण बनवावं. इथं मुगाची डाळ घेतली होती मी 2 चमचे, आणि ही आता घरची डाळ आहे त्यामुळे त्यामध्ये थोडेसे साल्ट आहेत. त्यानंतर गॅसवर पाणी चढवलं, त्यानंतर त्यात डाळ टाकली आणि डाळ शिजू दिली. डाळ शिजल्याच्या नंतर ती डाळ थंड होऊ दिली आणि नंतर मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेतली. त्यानंतर एका गाळणीच्या साहाय्याने गाळून घेतली आणि याला थोडंसं पातळच बनवलं होतं. आता माझ्या शंभूला हे सुरुवातीला मी 6 महिन्याच्या नंतर लिक्विड फॉर्ममध्ये सगळं द्यायला सुरू केलेलं आहे, जेणेकरून त्याला पचायला सोपं जाईल आणि ते खाईलही आवडीनं आणि खूप जास्त आवडीनं खातो. तर सगळ्यात मोठा टास्क तर आईसाठी हेच असतो की ते बाळाला जेवण कसं भरवायचं, ते खाईल की नाही. आणि आज मी 2 दिवस झालं त्याच्यासाठी हे जेवण बनवत आहे, पण ते खूप जास्त आवडीनं खातं. त्यानंतर आम्ही सायंकाळच्या वेळेमध्ये हॉस्पिटलला गेलो होतो. पिऊला आणि शंभूला दोघांनाही सर्दी झाली होती, त्यांना दाखवण्यासाठी. तर त्यांना चेक करून जेव्हा घरी आलो तेव्हा घरची सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. आणि असा होता आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.